पुस्तक परिचय इयत्ता दुसरी मॅथमॅटिक्स गणित. नमस्कार मित्रांनो. गणित म्हणजे फक्त आकडे आणि उदाहरणे नाहीत, तर विचार करण्याची कला, समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता आणि जीवन जगण्याची एक सुंदर पद्धत आहे. आज आपण इयत्ता दुसरीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेल्या मॅथमॅटिक्स या पुस्तकाचा थोडक्यात पण रंजक परिचय करून घेणार आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 यानुसार तयार करण्यात आलेले हे पुस्तक विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करते. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आपल्याला आनंदाने शिकणारी मुले, विविध आकार, वस्तू आणि गणिताशी संबंधित संकल्पना दिसतात. यावरूनच हे पुस्तक कृतीतून, खेळातून आणि अनुभवातून गणित शिकण्यावर भर देत असल्याचे लक्षात येते. प्रिय विद्यार्थ्यांनो, आकड्यांशी खेळायला, कोडी सोडवायला आणि गणिताची भीती दूर करायला तुम्ही तयार आहात का? चला तर मग इयत्ता दुसरीच्या नवीन गणिताच्या पुस्तकाची एक सुंदर सफर सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकाचे मुखपृष्ठ उलटल्यानंतर त्याच्या आतल्या बाजूला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने टेलिमॅनस प्रोग्राम आणि मनोदर्पण या हेल्पलाईनची माहिती दिलेली आहे. आवश्यकतेनुसार आपल्याला समुपदेशन आणि मार्ग मिळेल या उद्देशाने या सेवांचा समावेश करण्यात आलेला आहे. यावरून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्याच्या मानसिक आरोग्यालाही महत्त्व दिले जाईल हे स्पष्ट होते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवर एक नजर फिरूया. या अनुक्रमणिकेनुसार या पुस्तकामध्ये एकूण 1 ते 22 प्रकरणं आहेत. 1 ते 22 लेसन्स आहेत. पहिलं लेसन आहे लेट्स अंडरस्टँड जॉमेट्रिकल शेप्स पार्ट 1. या प्रकरणामध्ये चौकोन, त्रिकोण, आयत यांच्या 3D आकारांची ओळख करून दिलेली आहे. आपल्या आजूबाजूच्या वस्तूंमध्ये हे आकार कसे असतील, कसे दिसतील, त्यांचे निरीक्षण विद्यार्थी करतील आणि या आकारांमधील साम्य आणि फरक समजून घेतील. त्यामुळे काय होईल, या प्रकरणाच्या माध्यमातून विद्यार्थी आजूबाजूच्या जगातील विविध आकार सहज ओळखू लागतील. त्यानंतर दुसरा लेसन आहे नंबर अँड नंबर नेम्स. या प्रकरणामध्ये विद्यार्थी संख्या ओळखतील, त्या वाचतील, लिहितील आणि त्यांच्या इंग्रजी नावांचाही सराव करतील. त्यामुळे संख्या समजून घेण्याचा मजबूत पाया तयार होईल. यामुळे काय होईल तर विद्यार्थ्यांना संख्या व त्यांची नावे आत्मविश्वासाने वाचता आणि लिहिता येतील, हो की नाही? त्यानंतर युनिट्स अँड टेन्स. या प्रकरणामध्ये एकक आणि दशक यांची संकल्पना समजून घेतील. संख्यांची योग्य रचना कशी होईल, त्याचे गट कसे तयार होतील हे कृतीतून शिकवले जातील. तसेच त्यापुढील लेसन आहे फेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी मूल्य आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक मूल्य. या प्रकरणामध्ये अंकाचे दर्शनी मूल्य आणि स्थानिक मूल्य समजून घेता येईल. कोणत्याही अंकाचे स्थान बदलल्यास त्याचे मूल्य कसे बदलते हे या प्रकरणातून विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल. त्यानंतर पुढील लेसन आहे कंपेअरिंग नंबर्स. या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांना 2 किंवा अधिक संख्यांची तुलना करता येईल. मोठी संख्या, लहान संख्या आणि समान संख्या ओळखण्याचा सराव करता येईल. त्यानंतर पुढील लेसन आहे असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे संख्यांचा चढता उतरता क्रम. या प्रकरणामध्ये संख्या चढत्या आणि उतरत्या क्रमाने मांडतील. त्यामुळे संख्यांचा क्रम अधिक स्पष्ट समजेल. त्यानंतर काउंटिंग स्टेप्स. या प्रकरणामध्ये
वेगवेगळे टप्पे दिले जातील. 5चा टप्पा, 10चा टप्पा, 15चा टप्पा असे वेगवेगळे टप्पे देऊन त्या टप्प्यानुसार तुम्हाला संख्या लिहिता आल्या पाहिजेत. म्हणजे हे सुद्धा कृतीतून करता येईल, खेळातून करता येईल. अशा पद्धतीने हा लेसन शिकवला जाईल. त्यानंतर ॲडिशन म्हणजे बेरीज. या प्रकरणामध्ये विद्यार्थी बेरीज करतील. चित्रे, वस्तू आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या साहाय्याने बेरीज अधिक सोपी आणि आनंददायी वाटेल. त्यामुळे विद्यार्थी दैनंदिन जीवनातील बेरीज सहजपणे करू शकतील. त्यानंतर पुढचं लेसन आहे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. मोठ्या संख्येतून छोटी संख्या घालवणे म्हणजेच वजाबाकी करणे. उरलेली संख्या शोधणे, फरक काढणे आणि व्यवहारातील उदाहरणांवर आधारित विद्यार्थी वजाबाकीचा, सबट्रॅक्शनचा सराव करतील. ॲडिशन, सबट्रॅक्शन, करिलेशन म्हणजेच बेरीज आणि वजाबाकी यांचा परस्पर संबंध. या प्रकरणामध्ये विद्यार्थी बेरीज आणि वजाबाकी यांतील परस्पर संबंध समजून घेतील. एका क्रियेचा उपयोग करून दुसरी क्रिया कशी वापरता येईल किंवा कशी तपासता येईल हेही ते शिकतील. त्यानंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. या प्रकरणामध्ये वारंवार होणारी बेरीज गुणाकाराच्या स्वरूपात कशी मांडली जाईल हे समजून घेतील. त्यामुळे गुणाकाराची प्राथमिक संकल्पना सहज विकसित होईल. वारंवार बेरीज करणे म्हणजेच मल्टिप्लिकेशन करणे म्हणजेच गुणाकार करणे आणि या गुणाकाराच्या स्वरूपात आपल्याला टेबल्ससुद्धा तयार करता येतील. त्यानंतर मेजरमेंट्स म्हणजे मापन. या प्रकरणामध्ये लांबी, वजन आणि क्षमता म्हणजेच लेंथ, वेट अँड कॅपॅसिटी यांची प्राथमिक माहिती मिळेल. विविध वस्तूंची तुलना करून मोजमापाचे महत्त्व समजून घेता येईल. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण भाग 1 पाहत होतो. आत्ता आपण भाग 2कडे वळणार आहोत, म्हणजे जो भाग द्वितीय सत्रासाठी उपयोगी पडणार आहे. मित्रांनो, या पुस्तकातील अनेक प्रकरणे ही पहिल्या सत्रात शिकलेल्या संकल्पनांचा पुढील टप्पा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आधीचे ज्ञान अधिक दृढ होईल आणि नवीन गणिती कौशल्ये विकसित होतील. पुढे लेट्स अंडरस्टँड जॉमेट्रिकल शेप्स पार्ट 2. पहिल्या सत्रामध्ये विद्यार्थी विविध भूमितीय आकारांची प्राथमिक ओळख करून घेतील. तर या दुसऱ्या भागामध्ये त्या आकारांचे ज्ञान अधिक दृढ करतील. विविध आकारांचे गुणधर्म समजून घेतील. आजूबाजूच्या वस्तूंमध्ये ते ओळखतील आणि त्यांचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग कसा होईल हे अनुभवातून शिकतील. ॲडिशन विथ कॅरी ओव्हर. या प्रकरणामध्ये विद्यार्थी हातचा घेऊन बेरीज करण्याची पद्धत शिकतील. उदाहरणांच्या सरावातून मोठ्या संख्यांची बेरीज अधिक अचूकपणे आणि आत्मविश्वासाने करता येईल ही संकल्पना समजून घेतील. ॲडिशन बाय काउंटिंग फॉरवर्ड म्हणजे पुढे मोजून बेरीज करणे, नंबर स्ट्रीप वापरून बेरीज करणे किंवा 1 to 100 चार्टचा वापर करून बेरीज करणे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने बेरजेचा सराव पुस्तकात दिलेला आहे. त्यानंतर पुढे सबट्रॅक्शन बाय अनटाईंग 10 अँड काउंटिंग बॅकवर्ड. या प्रकरणामध्ये विद्यार्थी दशक फोडून किंवा दशक मोकळा करून वजाबाकी करण्याची पद्धत समजून घेतील. तसेच मागे मोजत वजाबाकी करण्याचा सराव करतील. त्यामुळे वजाबाकीची संकल्पना अधिक स्पष्ट होईल. त्यानंतर लेट्स अंडरस्टँड द इन्फॉर्मेशन. या प्रकरणामध्ये विद्यार्थी चित्रे, तक्ते आणि माहितीचे निरीक्षण करतील. त्यांचे विश्लेषण करून योग्य निष्कर्ष काढतील आणि प्रश्नांची उत्तरे देतील. त्यानंतर पॅटर्न्स. या प्रकरणामध्ये विद्यार्थी विविध आकृत्या, रंग आणि संख्यांमधील क्रम ओळखतील. पुढील क्रम शोधण्याचा सराव करतील आणि त्यातून तर्कशक्ती विकसित होईल. मेजरिंग टाईम म्हणजेच कालमापन. या प्रकरणामध्ये विद्यार्थी वेळेची प्राथमिक संकल्पना समजून घेतील. घड्याळाची ओळख, दिवस, आठवडा
आणि महिन्यांचा उपयोग दैनंदिन जीवनाशी जोडून शिकतील. त्यानंतर चिल्ड्रन फन फेअर. या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांना खेळ, कृती आणि मजेदार प्रसंगाच्या माध्यमातून विविध गणिती संकल्पनांचा अनुभव घेता येईल. त्यामुळे शिकणे अधिक आनंददायी आणि अनुभवाधारित होईल. पुढे यूज ऑफ मल्टिप्लिकेशन. गुणाकाराची प्राथमिक ओळख झाल्यानंतर या प्रकरणामध्ये विद्यार्थी दैनंदिन जीवनातील उदाहरणांमधून गुणाकाराचा उपयोग कसा करता येईल हे समजून घेतील. वारंवार होणाऱ्या बेरजेचे गुणाकारात रूपांतर कसे होईल हे शिकतील. तसेच विविध कृती, उदाहरणे आणि पाढ्यांच्या सरावाच्या माध्यमातून गुणाकार अधिक सोपा आणि रंजक वाटेल. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचा गुणाकाराचा पाया अधिक भक्कम होईल. त्यानंतर डिव्हिजन. या प्रकरणामध्ये विद्यार्थी समान वाटणी आणि गट तयार करण्याच्या कृतीद्वारे भागाकाराची संकल्पना अधिक स्पष्टपणे समजून घेतील. प्रत्यक्ष उदाहरणांमुळे ही संकल्पना अधिक स्पष्ट होईल. पुस्तकाच्या शेवटी मॅथमॅटिकल पझल्स दिलेली आहेत. या कोड्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची विचारशक्ती, तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता अधिक विकसित होईल. या पुस्तकाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक चित्रे, कृती, खेळ, कोडी आणि प्रत्यक्ष जीवनाशी जोडलेली उदाहरणे यांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी गणित शिकण्याचा आनंद घेऊ शकतील, आत्मविश्वासाने विविध गणिती संकल्पना समजून घेऊ शकतील. हे पुस्तक केवळ गणित शिकवणार नाही, तर निरीक्षण, विचार, विश्लेषण आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्यासही महत्त्वाची भूमिका बजावेल. या पुस्तकाच्या शेवटच्या आतील पानावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. पॉक्सो ई-बॉक्स आणि चाइल्डलाईन 1098 यांसारख्या सेवांची ओळख करून देण्यात आलेली आहे. तसेच मुलांनी कोणत्याही अडचणीच्या किंवा असुरक्षित परिस्थितीत विश्वासू मोठ्या व्यक्तीशी संवाद साधावा आणि आवश्यक ती माहिती घ्यावी, असा महत्त्वाचा संदेशही या पानाद्वारे दिलेला आहे. यावरून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेलाही तितकेच महत्त्व दिले आहे. प्रिय विद्यार्थ्यांनो, गणित हा विषय कठीण नसतो. योग्य पद्धतीने शिकला तर तो अत्यंत रंजक आणि मजेदार असतो. या पुस्तकातील प्रत्येक पान विद्यार्थ्यांना नव्या ध्येयाकडे, नव्या विचारांकडे आणि आत्मविश्वासपूर्ण शिक्षणाकडे घेऊन जातो. चला तर मग गणिताशी मैत्री करूया, आकड्यांशी खेळूया आणि शिकण्याचा आनंद द्विगुणित करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकाच्या आणि नवीन ज्ञानप्रवासाच्या परिचयासह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.